सांगली होमगार्ड विभागात मनुष्यबळाचा तुटवडा, 16 पदापैकी केवळ 3 अधिकारी कार्यरत, 1500 जवानांच्यावर परिणाम। महाराष्ट्र होमगार्ड अंतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रशासनाबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे। होमगार्ड जिल्हा समादेशक कार्यालय सांगली या ठिकाणी मंजूर 16 अधिकाऱ्यांच्या पदापैकी प्रत्यक्षात केवळ 3 अधिकारी कार्यरत असल्याचे वास्तव उघड झाले आहे। सांगली जिल्ह्यात एकूण 18 होमगार्ड उपपथके कार्यरत असून सुमारे 1400 ते 1500 होमगार्ड जवान सेवा बजावत आहेत। इतक्या मोठ्या संख्येतील जवानांच्या प्रशिक्षण व कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक असलेले अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनावर ताण वाढल्याचे चित्र दिसत आहे। नियमित कवायती प्रशिक्षण आणि शिस्तीचे निरीक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती असणे अपेक्षित असते, मात्र अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रत्यक्षात उपपथकामध्ये सुरू असलेल्या कवायतीचे निरीक्षण व्यवस्थित होत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे। परिणामी उपपथकातील केंद्रप्रमुखांनी दिलेल्या माहितीवरच निर्णय घेतले जात असल्याचे दिसून येत आहे। या परिस्थितीमुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यंत्रणा कमकुवत झाल्याची टीका होत आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण व्यवस्थापन कागदोपत्री राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन रिक्त पदे भरणे तसेच उपपथकावरील नियंत्रण व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे। अन्यथा भविष्यात होमगार्ड दलाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे।